MMV थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मोटारसायकल इंजिन टाइप्स म्हणजे मोटारसायकलचे प्रकार याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे। तर मोटारसायकलमध्ये विविध प्रकारचे इंजिने वापरले जातात, ज्यामध्ये सिंगल सिलेंडर, ड्युअल सिलेंडर, 8-6 आणि इलेक्ट्रिक इंजिन यांचा समावेश होतो। तर आता त्याचे विविध प्रकारमध्ये सिंगल सिलेंडर हा सर्वात सामान्य आणि सोपे इंजिन आहे, जे बहुतेक लहान मोटारसायकलीमध्ये वापरले जातात। 2 इन सिलेंडर या 2 सिलेंडर असतात, जे समांतर किंवा व्ही आकाराच्या बनवलेले असू शकतात। ट्रिपल सिलेंडर तर हे इंजिन ट्विन आणि इनलाइन 4 सिलेंडर याच्यामधील मध्यम प्रकारचे आहे। तर 4 सिलेंडर हे इंजिन जास्त पॉवर आणि वेगासाठी ओळखले जाते। त्यानंतर आहे स्ट्रेट 6 हे इंजिन खूप मोठ्या आणि शक्तिमान मोटारसायकलमध्ये वापरले जाते। इलेक्ट्रिक इंजिन तर हे इंजिन पर्यावरणाच्या अनुकूल आणि शांत असे ओळखले जाते। या अनेक मोटारसायकलमध्ये हे इलेक्ट्रिक इंजिन वापरले जाते। त्यानंतर इंजिनचे प्रकार आणि त्याचे फायदे। तर सिंगल सिलेंडर हे इंजिन हलके कमी देखभाल करणे सोपे असते। तर 2 इन सिलेंडर हे इंजिन चांगले टॉर्क आणि पॉवर देते, तसे ते संतुलित आणि स्थिर असते। व्ही ट्विन तर हे इंजिन जास्त पॉवर आणि आवाजासाठी ओळखले जाते, परंतु ते मोठे आणि जाड असते। तर ट्रिपल सिलेंडर हे इंजिन चांगला आवाज आणि टॉर्क देतो व तसेच ते व्ही ट्विनपेक्षा अधिक सुलभ असते। तर 4 सिलेंडर तर हे इंजिन जास्त पॉवर आणि वेग देते, तसं ते चांगले हाताळले जाते। आता इलेक्ट्रिकल इंजिन तर हे इंजिन शांत, प्रदूषणमुक्त आणि खर्चिक असते। तर अशा प्रकारे मी तुम्हाला मोटारसायकलच्या इंजिनच्या प्रकाराविषयी माहिती करून दिलेली आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल MMV थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।